परंतु जीव देण्यासाठी मी आजही तयार आहे, उद्याही तयार आहे. आणि तुम्ही जर म्हणसाल का एका महिन्याला वाट पाहून वन्य समितीचा अहवाल जर नाही आला तर परत एकदा मी तर तयार आहे उपोषणाला. तुम्ही साथ देणार ना? या तुमच्या साथीमुळेच हे आंदोलन या ठिकाणी आज इथपर्यंत पोहोचलेलं आहे. कारण 2 वर्ष कंटिन्यू आंदोलन चालवणं तोंडाचा खेळ नाही, आऱ्या घऱ्यानं तुकायण्याचा खेळ नाही. त्याच्यासाठी जिद्द लागते, चिकाटी लागते. माझ्या सहकारी किशोर भाऊ झाले, चंदन भाऊ झाले, 2-2 वेळा 13 दिवस 17 दिवस आंदोलन करणं तोंडाच्या बाता नाही आहे. जीवावर पितून घ्यायला लागते, जीव देण्याची तयारी पाहिजे. आणि तुम्हाला तुमचा विश्वास जे आहे ते विश्वास कधी तोडू देणार नाही हे तुम्हाला आज 114 शहीदाची शपथ देऊन सांगतो. बाकीच्याने आजपर्यंत तेच करत आले. आजपर्यंत आपण जर आपल्या जमातीचा इतिहास पाहिला, जे गेले नेते झाले ते राजकारण करून मोकळे झाले, समाजाला वाऱ्यावर सोडलं. परंतु या जमातीला आज आम्ही वाऱ्यावर नाही तर थंडीतही एकटं नाही सोडलं. तुमच्या सोबतच आम्ही झोपलो. बरोबर? हे जिद्द आमच्यामध्ये आहे. आम्ही काय, आम्हाला काय नेते बनायचं नाही. आमच्या समाजाच्या हक्क अधिकार यासाठी आम्ही जिथं तुम्ही बसाल तिथं आम्ही सुद्धा बसतो. तिथं खुर्च्याही आणू शकलो असतो, पण आम्हाला खुर्च्या नाही पाहिजे. तुमच्यासोबत रोडवरच बसायचं आहे. या भूमिकेमुळं हे तुमचे जे सहकार्य आहे, हे तुमची जे साथ आहे, अशाच पद्धतीने असू द्या. भले एक पाऊल आपण मागं नाही तर पुढेच चाललेलो आहोत. आजपर्यंत हे वन्य समिती निर्माण झाली तेव्हापासून आपण बघत आहोत का या वन्य समितीचा 1.5 वर्ष सहजपणे निघून गेला. परंतु दुसरंही उपोषण झालं त्यावेळेला सुद्धा आपल्याला का पाहिजे तसा प्रतिसाद राज्य शासनाकडून मिळालेला नाही आहे. परंतु या 1.5 वर्षानंतर 10 फेब्रुवारी 2024 ची जे आपल्या शिष्टमंडळाची, जे अभ्यास गटाची जे मुंबईला बैठक झाली होती, त्या लिगल पॉइंटवर झाली होती, तर त्यानुसारच आज काल जे बैठक झाली, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला 20 ते 25 मिनिटं म्हणजे जवळपास अर्धा घंटा आपल्याला वेळ दिला. कारण इथं अधिवेशन चालू आहे आणि बरेचसे आता जे आपल्याला सहकार्य करणारे होते पोलीस विभागातील आपले मधले सर, त्यांनी सुद्धा सांगितलं का अधिवेशनाचा काळ आहे, तुम्हाला जास्त वेळ थांबता येणार नाही. परंतु काल रात्रीचा वेळ होता त्याच्यामुळे त्यांनी आपल्याला सुद्धा अडवलं नाही. त्याच्यासाठी एकदा या पोलीस विभागाचा सुद्धा टाळ्या वाजून स्वागत करा. कारण यांच्या सहकार्यामुळेच आपण हे आंदोलन सुरळीत पार पाडू शकतो. आणि याच्या समोरही आपल्याला काही इथं थांबणे नाही आहे. याच्या समोरही आपल्याला जसं जर स्टेप बाय स्टेप जर आंदोलन करायचं काम पडत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तिथेही आपल्याला तन्मन धनाने सज्ज राहायचं आहे ना. हेच विश्वास, हेच साथ, आपल्याला एक दिवस आपल्याला न्याय मिळेल. उशीर होईल कारण आपला संघर्ष काय छोटा नाहीये. आपल्या सगळ्याला त्याची जाणीव आहे. आम्हालाही वाटते कुठेतरी 1-2 दिवसात झालंच पाहिजे. या तयारीने आम्ही येतो. पण काहीतरी अडीअडचणी येत असतात. त्या अडचणीला पार करून जाणं सुद्धा आपलं एक काम आहे. मग ते मुलगा बोलला, वैभव काय नाव सोनोने, वैभव सोनोने, त्यांनी आपबीती जे सांगितली की इंजिनिअरिंगचा स्टुडंट होता, गोंडगवारीच्या आरक्षणावर व्हॅलिडिटीवर ते लागला आणि त्याची व्हॅलिडिटी न निघता इनव्हॅलिड झाली. म्हणून त्याला 80 हजार रुपये एका वर्षाचे भरण्यासाठी सांगितलं. ते 3 वर्षापासून ते पेंडिंग आहे त्याचं शिक्षण. ते असे जेव्हा प्रकरण आमच्या डोळ्यासमोर येते तो तर रडत होता. पण माझं काळीच पिघळून गेलं होतं का हे जे समाजात होणारे जे असे काही प्रसंग आहे माणसाचा हृदय पिळून टाकते. डोळ्यात पाणी माझ्या पण आलं पण मी बोललो नाही, दाबून टाकलं. कारण आपण जर डोळ्यातून पाणी पाडू तर आपले जमात बांधव काय म्हणतील, ते कमजोर पण लागा. परंतु आम्ही कमजोर नाहीये. तुम्ही एवढे लोक आमच्या सोबत आहात म्हणून आमच्यामध्ये एवढी डेअरिंग आहे का तुम्ही पुन्हा म्हणाल 1 महिन्याची वाट पाहू. ठीक आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांचा सुद्धा आपण आदरच करू. परंतु 1 महिन्यात जर आमचा वन्य समितीचा अहवाल जर नाही आला तर त्याच्यानंतर मात्र आंदोलन हा मोठ्या प्रमाणात होईल आणि उग्रच होईल. भले आम्हाला उपोषणाच्या वेळी उपोषण करण्याचं जरी काम पडत असेल पुन्हा एकदा तर त्याच्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे. किशोर भाऊ आहे, चंदन आहे,
बरोबर आहे? तिघे माणसं तुमच्यासाठी, तुम्ही फक्त हो म्हणा. बरोबर? मग आता शांततेत आपल्याला आपल्या घरी जायचं आहे आणि कुठलीही शंका कुशंका न पाळता तुमचा जे आमच्यावर विश्वास आहे ते विश्वास कुठं तुटला नाही पाहिजे, याच्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि सोबतच राहू. आपल्याला सोबतच लढून आपल्याला काही हे जे मार्ग आहे, हे जे आरक्षणाचा हक्क अधिकार आहे ते आपल्याला मिळवून घ्यायचे आहे. मी एवढं बोलतो आणि इथंच थांबतो. जय सेवा, जय जोहार.